एवढे दिवस खूप आनंदात गेले, पण आजचा दिवस थोडंसं वाईटसुद्धा वाटत होतं. आज गौराईबाईंसाठी नैवेद्याला शेवयाचा भात बनवायचा होता. तो मी इकडे बनवायला घेतला आणि तोपर्यंत सासूबाईंनी दोरे घेण्यासाठी ही सगळी तयारी करून ठेवली होती. या सगळ्या गोष्टी ना आमच्याकडे सुपामध्येच काढतात आणि आज म्हणतात, की गौराईसुद्धा एकदम सुकल्या-सुकल्यासारख्या दिसतात. माझा भात रेडी झाला, गौराईंना मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तोपर्यंत सगळ्या बायकासुद्धा जमा झाल्या. तर 11 वेगवेगळ्या गोष्टी इथे काढलेल्या होत्या आणि आमच्याकडे ना दुपारी 12च्या आतमध्येच सगळेजण दोरे घेतात आणि त्यानंतर निवांत 4 वाजेपर्यंत सगळ्यांचं येणं-जाणं सुरूच असतं. इथली प्रत्येक गोष्ट आपण किती अट्टासाने केलेली असते आणि जोपर्यंत गौराई घरी असतात ना, तोपर्यंत खूप छान सुद्धा वाटतं. मग असं वाटतं, की कमीत कमी 4 दिवस तरी त्यांनी राहायला हवं होतं. पण म्हणतात ना, 1.5 दिवसाची पाहुणी गौराई, त्यामुळे लगेचच त्यांचा जायचा टायमिंग सुद्धा झाला. आता त्यांचा जायचा टायमिंग झाला, पण माझी हळीव काही इथे उगवली नाही आणि प्रत्येक गोष्ट ठेवताना आपण किती विचार करून ठेवतो, पण काढताना काही विचार करावा लागत नाही. झालं 2 तासात तर सगळं पहिल्यासारखं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.